माझ्यासोबत ॲडव्होकेट नितीन सातपुते जॉइन झालेले आहेत. त्यांच्याकडून आपण जी बदलापूरकर मागणी करतायत की फाशी द्या. तर जी ही फाशी आहे ही तत्काळ देता येते का? कायदा काय सांगतो सर? काय सांगाल? असं आहे. आपण 2012 मध्ये दिल्लीमध्ये निर्भया जे प्रकरण झालं होतं, त्यामध्ये हा फौजदारी कायदे जे होते, त्या फौजदारी कायद्यांमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. काही कायदे जे आहेत ते कडक करण्यात आले आणि ह्या ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या, त्याला फौजदारी कायद्याची दुरुस्ती 2013चा कायदा असं त्याला म्हणता येतं. पूर्वी अशा या प्रकरणामध्ये शिक्षा होती, पण ती अजून ह्या कायद्याद्वारे कडक करण्यात आली. आता हे बदलापूरमध्ये जे प्रकरण झालेलं आहे, ज्या बालकांचं लैंगिक शोषण झालेलं आहे, त्याबाबतच्या काही तरतुदी या आता नव्याने ऍड केल्या. पोक्सो कायद्यामध्ये अशाबाबत आणि हा जो IPC आहे त्याच्यामध्ये देखील हे सगळं अमेंडमेंट केलं आहे. 20 वर्षापर्यंत शिक्षा असं त्यात नवीन ऍड केलेलं आहे. तसं काही केसमध्ये फाशी असं देखील आहे. आता या प्रकरणामध्ये लैंगिक अत्याचार झालेला आहे, त्याला मॅक्झिमम 20 वर्षापर्यंत फाशी शिक्षा देता येते त्याला. आणि काही ज्या बलात्काराची प्रकरणं आहेत फार सिव्हिअर आहेत किंवा जे आहेत तर त्याच्या त्या स्वरूपानुसार त्या शिक्षा ठरत असतात. त्यामुळे जरी लोकांनी मागणी केली की याला तात्काळ फाशी द्या, अशी कोणत्याही प्रकरणामध्ये तात्काळ फाशी देता येत नाही, कुठल्याच देशात देता येत नाही. त्या कायद्यानुसार जे कायद्याचं राज्य आहे, कायद्यानुसार जे कायदे बनलेले आहेत, या शिक्षा त्याचं प्रावधान त्यात केलेलं आहे, त्या प्रावधानाप्रमाणे या कायद्यातील जे जे त्याने अपराध केले असतील त्या अपराधाबद्दल त्याला ती शिक्षा दिली जाते. त्याचा खटला चालला जातो, त्याची संपरीक्षा केली जाते, त्या त्या योग्य न्यायालयामध्ये तो खटला चालेल आणि त्याला ते कायदेशीरनुसार जे साक्षी पुरावे आहेत त्याचं विश्लेषण करून न्यायाधीशांना या प्रकरणामध्ये त्याची शिक्षा ठरवता येते. आणि त्याप्रमाणे भविष्यामध्ये जे साक्षी पुरावे उपलब्ध असतील किंवा जे साक्षी पुरावे जे सिद्ध होतील त्या आधारे आरोपीला ही फाशी मिळते किंवा 20 वर्ष शिक्षा मिळते किंवा इतर कुठली शिक्षा असेल त्यामध्ये जे प्रावधान असेल त्या प्रावधानाप्रमाणे त्याला ती शिक्षा मिळेल. त्यामुळे हे जे प्रकरण झाल्यानंतर पोलिसांकडून ही अपेक्षा होती की तात्काळ त्यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करणं गरजेचं होतं. आणि या प्रकरणामध्ये थोडंसं निष्काळजीपणा झालेला दिसतोय. नंतर हा त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिस आता त्यांच्यापर्यंत ही कारवाई करत आहेत. आता अशा खटल्यांमध्ये जे खटले सेन्सिटिव्ह असतात अशा प्रकारामध्ये सरकार असे खटले फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे जलदगती न्यायालयामध्ये हे चालवतात आणि जवळजवळ 1 वर्षात किंवा 6 महिन्यामध्ये अशा खटल्यांचे निकाल लागतात. आणि जलद निकाल लागल्यामुळे शिक्षेची जी संभावना असते किंवा शक्यता असते ही जास्त असते. खटले जुने झाले तर उशीर झाला खूप तर यातले साक्षीदार फुटण्याची शक्यता असते, त्यांची मेमरी आणि स्मरणशक्ती कमी होते आणि त्यांना आठवत नाही. आणि त्यामुळे हे जे आरोपी असतात त्या केसमधून सुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लवकरात लवकर खटला चालला, त्यांची संपरीक्षा लवकरात लवकर झाली तर शिक्षेचं प्रमाण हे देखील वाढेल आणि अशा प्रकरणामध्ये भविष्यामध्ये अशा आरोपींना शिक्षा होऊन कडक ते कडक अशी कारवाई त्याच्यावरती करता येईल. निश्चित सर, तुम्ही म्हणालात की पुरावे या सगळ्यामध्ये महत्वाचे आहेत. आपण बघितलं तर सीसीटीव्ही फुटेज या शाळेत म्हणजे सीसीटीव्ही या शाळेचे बंद होते अशी माहिती समोर येते. त्यामुळे पुराव्यांचा अभाव तर आहेच, पण नागरिकांनी जे आंदोलन छेडलंय त्या संदर्भात काय सांगाल? की कायदा काय सांगतो किंवा मग या सगळ्या आंदोलनाचा काही दबाव यंत्रणेवर पडू शकतो का? आणि मग कोणती पावलं प्राथमिकदृष्ट्या कायद्याने उचलली गेली पाहिजेत आत्ताच्या क्षणाला? काय माहितीये का प्राजक्ता, कसं आहे की लोकांनी मोर्चे काढले, आंदोलन केलं म्हणून एखाद्याला फासावर चढवता येत नाही. ती तपास यंत्रणा आहे आपल्याकडे, पोलिसांची जी तपास यंत्रणा आहे, CBI आहे, CID आहे, NIA आहे, याच्या तपास यंत्रणा आहे. त्यांचं काम आहे एखादा गुन्हा अपराध घडला त्याबाबतचे साक्षी पुरावे जमा करणं आणि ते कोर्टामध्ये त्याची आरोपपत्र दाखल करून ते माननीय न्यायालयात ते साबित करणं, जेणेकरून आरोपीला शिक्षा मिळेल. पण नुसतं रस्त्यावरती उतरून आंदोलन करून टीव्ही मीडियामध्ये ही बातमी छापून आरोपीला शिक्षा होत नाही. जर हे समजा चाललं प्रकरण, तुम्हाला मी उदाहरण देतो मागचं, सलमान खानचं जे उदाहरण होतं हिट अँड रन केसमध्ये मीडियामध्ये खूप ड्यू अँड क्राय झाला, लोकांनी आंदोलन केलं, बरंच काय केलं. शेवटी माननीय न्यायालयाने त्याला निर्दोष सोडलं. लोकांच्या ओरडण्याने, लोकांच्या आंदोलन करण्याने किंवा प्रोटेस्ट करण्याने त्या प्रकरणामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा होत नाही. तर पोलीस यंत्रणेने त्यांचं चांगलं काम केलं, साक्षी पुरावे जमा केले तर त्याला शिक्षा होईल आणि ते साक्षी पुरावे कोर्टात साबित झाले पाहिजे तर त्याला शिक्षा होईल. नुसतं आंदोलन करून मोर्चे काढून त्याला शिक्षा होणार नाही. फार तर अशा आंदोलनामुळे, मोर्चांमुळे किंवा माध्यमांनी घेतलेल्या दखलमुळे फार तर तपास यंत्रणा अगदी
काटेकोरपणे किंवा अचूकपणे या केसचा तपास करेल, जराही हयगय करणार नाही. फार फार एवढं फार तर त्यात म्हणजे जास्तीत जास्त होऊ शकतं. पण ते साक्षी पुरावे जरी जमा केले, ते कोर्टामध्ये साबित करणं, साक्षीदार कोर्टामध्ये टिकवणं, या सगळ्या गोष्टी या नंतरहून असतात. ते देखील काम आहे. ती देखील जोखीम पोलिसांवरती असते. त्यामुळे शेवटपर्यंत या केसचा मागोवा घेणं, त्याचा फॉलोअप घेणं आणि जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत या केसमध्ये मन लावून, लक्ष देऊन ह्याचं काम करणं, हे सरकारी पक्षाची, सरकारी वकिलांची जबाबदारी असते. त्यामुळे अशा आंदोलनाचा जरी तात्पुरता हा परिणाम होत असतो, लॉंग टर्मसाठी याचा परिणाम होत नाही.